शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव नाही, नाव नाही, कोणाचं? नाव नाही, खोके खाणाऱ्यांचं नाव नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे. कुणाची ओरिजिनल आहे, एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे सोडून दे. एकनाथ शिंदे काय घेऊन म्हटलं, पण उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री. आम्हाला काय त्याचे लेणं देणं नाही. आम्हाला एकनाथ आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे, कोणी असेल, मोठा असेल, करोडपती असेल, आम्हाला त्याची काही त्यांनी उद्धव ठाकरेंची सत्ता येईल असं म्हणतात. येईल म्हणजे आलीच समज ना. हे यांची हवा टाईट झाली सगळ्यांची. युती झाली त्याची तर हवा टाईट झाली आहे. युती झाली ती हवा टाईट झाली आहे. तो कोणतो बूट पॉलिश करायला लागला ह्याचा, अमित चढा. हां, बूट पॉलिश करायला लागला. युती झाल्यावर तो मराठी माणसाचे बूट पॉलिश करायला लागला. म्हणजे त्याची लायकी समजा. एवढ्या मोठ्या पार्टीचा अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष, तो बूट चालू करायला लागला. संपला ना. आणि काय पाहिजे तुम्हाला? आणि काय पाहिजे? ते लोक म्हणतात महापौरांवर वाद चालू आहे की महापौर मराठी होणार की अमराठी होणार. ते गेले, महापौर मराठीच होणार. महापौराचं नावच काढू नका हो, मराठीच होणार ना. ही सतत मराठी माणसाच्या महापौर मुसलमान कसा होईल? आता एक मिनिट, ते बूट पॉलिश करत होते म्हणता ना तुम्ही, अमित चाटम, ते असं म्हणाले की उद्धव ठाकरेंचा जर महापौर झाला तर तो खान असेल. असेल ना, उद्धव ठाकरेंचा झाला तर फान असेल ना. आणि ह्याचा कोण? ह्याचा झाला तर कोण असेल? ह्याचा झाला तर कोण असेल? तुम्ही सांगा. अरे खान तो डबल खान, औरंगजेब, तो आहे का जिवंत? तर होणार नाही. काय उगाच हे सगळे आता चढून बोलत आहेत ना. आता बरोबर आहे. आता हे दोन भाऊ एकत्र आले 20 वर्षानंतर, बरोबर, सगळी भांडणं बाजूला ठेवली. उद्या दोघांची सत्ता आली समजा, पण गृहीत धरू, महापौर कोणाचा झाला पाहिजे? मनसेचा? नाही, मनसेचा की शिवसेनेचा? काय ते दोन भाऊ आहेत. हां, एका बापांचे मुलं आहेत, एक खानदानी आहे. ते ठरवतील ना. तुम्ही आम्ही ठरवणार आहे कोण? हे भाजपला ठरवणार आहे कोण? काळजीपोटी विचारतोय उगाच, त्याच्यावर परत राडे नको मला. हो, तुम्ही सगळे हे करा, काळजी ते काय नाही. मराठी माणसाची काळजी घ्या, बाकी काही विचारू नका.